गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5 वाजलेत. आता आपल्याला हेच एक ग्राउंडला आज पहिला दिवस आहे. उठलो आपण 5ला. आता आवरायचं, थोडं फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर ग्राउंडवर जायचं आहे. पहिला दिवस आहे समोर आपल्या ग्राउंडचं, तर बघू काय होतं. वर्कआउट करून नंतर घरी येऊ, त्याच्यानंतर आपण बोलू जरा. चला. उठलो तेव्हा थोडा अंधार होता, जाताना उजेड झाला जरा. आता आपण जाऊ ग्राउंडवरती करू जरा वर्कआउट प्रॅक्टिस, त्याच्यानंतर पुढं बोलू. बाय. ग्राउंडवर पोचलो सगळे बघा. रनिंग चालू आहे सगळ्यांची तिकडं. आपण आताशी आलो आहे ग्राउंडवर. आजचा पहिला दिवस सेल्फच मारू, एवढं तर झेपणार नाही आपल्याला पहिल्या दिवशी. चांगलीच पुरं ग्राउंडवर आज सोमवार. ग्राउंड तिथपर्यंत आहे बघा, ग्लायडिंग सेंटर पूर्ण ते बिल्डिंग दिसते तिथपर्यंत. चला बघू काय होतं. ग्राउंडवरतीचे 3-4 राऊंड कंप्लीट झालेत. ॲड आज पहिला दिवस म्हणून जास्त नाही मारणार. नॉर्मली उद्यापासून हळूहळू स्टार्ट करू. बाय. बॅक साईड आहे ना. तोडून ग्राउंड केलं आहे मित्रांनो. पायले दुखायला लागले. पहिला दिवस होता म्हणून पाणी वगैरे पिल्या. सरांना भेटलो. सर बोलले की या उद्यापासून ठीक आहे, आपलं जेवढं लवकर आपण जाऊ ग्राउंडवरती. ग्लायडिंग सेंटर जमीन तर लई मोठी आहे पुण्यामध्ये, पण रनिंगला वर्कआउटला अकॅडमीवाल्या म्हणजे अकॅडमीला चांगली जमीन आहे एकदम. वर्कआउट करण्यासाठी, खेळण्यासाठी, भरपूर गोष्टीसाठी चांगली जमीन आहे. ही जमीन अशीच राहू, कारण की एकदा जमीन गेली तर मग ग्राउंडसाठी जागा नाही राहणार लोकांना. पहिला दिवस होता, ते दुखायला लागले, प्लस आपण सपोर्टर पण नव्हतं घातलं, त्याच्यामुळं केला बऱ्यापैकी. आता चालतच घरी चालतच आलो होतो. पाणी पिलं जरा. चालता भेटलाय. हा का? बरं. आता घरी जाऊन जरा नाश्ता वगैरे करू, डाएट खाऊ, थोडा आराम करू. दुपारी मग लेक्चरला जाऊ, त्याच्यानंतर शूट करू जरा, त्यात संध्याकाळी जिमला. शेड्यूल सो बिझी फ्रेंड्स, काय सांगू तुम्हाला. आता करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. चला. ग्राउंडवरून आल्या परी भेटले आपल्याला. कसं आहे? डॉन म्हणतात डॉन. अरे बरा, हाय कर, बोल हाय बोल. कधीच ऐकत नाही, इज्जत ठेवत नाही. चल तू तशी बी काही कामाची. चल आई कुठं आहे? आणि तू कुठे चालते चष्मा घालून? थोडा पिन्नत मध्ये कोण रिलॅक्स मी सगळं धरतं तू. आणि चला अजून झोपा चालल्यात बहिणीच्या, अजून झोपा चालल्यात. भाऊ इथं मरायला लागला ग्राउंड बरोबर. चल निघ, चला. गेस करा मी काय करत असं म्हणता. गेस करा. चालू आहे जिंदगीमध्ये जे कधीच नाही केलं ते, अभ्यास.
बघितल्यावरच तरतरी येते पुस्तकं. काय करू, करावं तर लागत आहे बघा. 2 मोठे पुस्तकाचं वजन बघा, वजन किती पेजेस असतात मला. एवढं आता आम्हाला पाठांतर करायचं आणि वाचायचं. जुलूम आहे, तुम्हाला नाही माहिती. काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे. अभ्यास करणार, दुपारी जेवणार, त्याच्यानंतर संध्याकाळी जिमला जायचं. जिमचा आपण व्हिडिओ बघू, ठीक आहे. फुल ट्रॅफिक जाम, झोप झाली. ट्रॅफिकच असं नगरला आज. आता चालू आहे आपण जिमला. करायचा वर्कआउट, जायचं घरी, जेवायचा, अभ्यास करायचा आणि झोपायचं. परत उद्या सकाळी उठून ग्राउंड, अभ्यास, संध्याकाळी दुपारची झोप, जिम, परत झोप. जिंदगी अशी चालू, जिंदगीचे लवडे लागले. शिवाय देऊ वाटत नाही, पण जिंदगी काय सांगायचं. जाऊ दे, होईल थोडी डेव्हलप करायची ते करू. चला बाय. प्रॅक्टिस चालू आहे माझं. आपली जिम केस कापली म्हणून खूप जण म्हणायला लागले की तुझा लुक गेला. थोडे दिन रुको, वापस लौटेंगे, फिर वही तूफान लेकर. बोल, क्या बोलूं भाई, जिधर को दिल से बोलना है, मोटिवेशन मिलता है. मुझे लगता है मराठी जो बोलते हैं इट्स गुड. अभी यही 2 तरीके के लोग हैं जो बोल रहे हैं कि मराठी बोलना ही चाहिए. दे आर 2 थिंग्स बेसिकली. एक है रिस्पेक्ट के लिए, एक है पॉलिटिक्स के लिए. तो आप ये ध्यान रखें कि जो बंदे को आप फॉलो कर रहे हैं, जो बंदे से आप मोटिवेटेड हो रहे हैं, तो वो पॉलिटिक्स के लिए नहीं कर रहा है. वो एक्चुअली इंटीग्रिटी महाराष्ट्र के लोगों के लिए बोल रहा है. अगर वो बोल रहा है और उसका पॉइंट ऑफ व्यू देखो, किस पॉइंट ऑफ व्यू की तरह से बोल रहा है कि मराठी बोलना जरूरी है. अगर आपको नहीं आता है इट्स ओके, आपको मारेगा नहीं कोई. सीखने के लिए ट्राई करो, बट सीखने का ट्राई करो. हाँ, जैसे कि हम अगर गुजराती में जा रहे हैं तो ट्राय करते हैं. इट्स गुड, फन, मजा आता है यार. तो करो. और आता बोल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय ब्रो, बच गया. वर्कआउट झालाय आपला. आता चाललोय आपण केळी आणि चिप्स घेऊन घरी जेवायला. कशी लाईट धन बॅकचा वर्कआउट होता. सकाळी ग्राउंड करून संध्याकाळी परत वर्कआउटला गेलो. लय शरीराला लय ताण पडतो, काय सांगतो. घरी जाऊन जरा जेवण करू, त्याच्यानंतर आपण थोडं. आजचा व्लॉग आपला इथंच एंड होतोय. धन्यवाद. दिसत नाही आहे तरी पण आता दिसत. धन्यवाद ब्लॉग बघण्यासाठी. फक्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा बस. थँक्यू.